नमस्कार मैत्रिणींनो, 7व्या मुलीची 7वी मुलगी 16 सप्टेंबर भागामध्ये इंद्राणी नेत्राला म्हणते, आई वौशी गावातून निघाली ती जीव द्यायला, पण बुवा म्हणाले या बालकाला जन्म दे आणि तिचं नाव ठेव इंद्राणी. हे अबोध बालकाचा जीव खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या नशिबाची दोर खूप बळकट आहे. मनोरमा पोटाला हात लावते म्हणते, इंद्राणी. इंद्राणी थोडीशी मोठी झाल्यानंतर बुवा पुन्हा दोघींना भेटतात. ते म्हणतात, कशी आहेस इंद्राणी? ती म्हणते, यांना माझं नाव कसं माहिती? मनोरमा साधूला म्हणते, हे सगळं काय आहे? मी त्रिनयना देवीची मुलगी आहे असं म्हणता ना, मग हे काय हाल चाललेत माझ्या मुलीचे हाल का? आयुष्यभर ज्या त्रिनयना देवीची सेवा केली, जिला आई मानलं, तिने काय केलं माझं? साधू म्हणतात, तुझं जन्माला येणं हे त्रिनयना देवीचं काहीतरी प्रयोजन होतं मनोरमा, पण तुझ्या एका चुकीमुळे ते प्रयोजन उद्ध्वस्त झालं. तू नियम मोडलास मनोरमा. नेत्रा म्हणते, कुठला नियम? इंद्राणी म्हणते, त्रिनयना देवीचं वरदान असणाऱ्या मुलीने अजन्म अविवाहित राहायचं. साधू म्हणतात, त्यांच्या नशिबी शारीरिक आणि सांसारिक सुख नसतं. आता मात्र नेत्राला आठवतं, इंद्राणी तिला असंच बोललेली असते आणि त्या गोष्टीचा विचार करणं अपराध आहे आणि तू तो अपराध केलाय. नेत्रा विचारात पडते. इंद्राणी म्हणते, हा नियम माझ्या आईकडून मोडला गेला. साधू म्हणतात, मोहाच्या क्षणाला तू बळी पडली म्हणून तुझी अवस्था झाली. तुझा मृत्यू अटळ आहे मनोरमा. मनोरमा म्हणते, पण ती चूक माझ्या एकटीकडून झालेली नव्हती. साधू म्हणतात, नव्हती, पण एका क्रोधाच्या क्षणी तू एका सामान्य माणसाला शाप दिला आणि सामान्य माणसाला शाप देणं हे महापातक आहे मनोरमा. आणि तो शाप पूर्ण झाला नाही तर सगळ्यांवर संकट येईल आणि त्यासाठी नियतीला एक चक्रव्यूह आखावं लागलं. ते आखलं गेलं आणि त्यामध्ये तू आणि तुझी मुलगी अडकली गेली. त्रिनयना देवीचं वरदान असणाऱ्या मुलींना शारीरिक आणि सांसारिक सुख नसतं आणि हा नियम तुझ्या ह्या मुलीला पण लागू आहे, हे लक्षात ठेव मनोरमा. इंद्राणी म्हणते, त्या नराधमाने केलेल्या चुकीची शिक्षा आई भोगत होती. त्यानंतर आई खूप आजारी पडली. तेव्हा मला कळालं, आमच्याकडे पैसे नाही ना, म्हणून आम्हाला ह्या परिस्थितीत राहावं लागतं आणि मला पैसे कमवायचा मार्ग सापडला. माझ्या वरदानाचा वापर मी पैसे कमावण्यासाठी करू लागले. छोट्या मनोरमाच्या आसपास खूप सारे मुलं असतात. ती सूर्यमुद्रा करते आणि एकाला म्हणते, ए तू तुझ्या आईच्या कपाटातून पैसे चोरलेत ना? तो मुलगा म्हणतो, आई शपथ, तुला कसं माहिती? दुसरी म्हणते, मी माझ्या मनात ना एक आकडा बोलते, तो तुला ओळखायचा आहे. आता इंद्राणी सगळेच आकडे ओळखते. ती मुलगी म्हणते, आई शपथ, हिला तर मनातलं ओळखता येतं. हे सगळं ऐकत एक बाई उभी असते. ती मुलांना बाजूला करते आणि म्हणते, बाळा तुझं नाव काय आहे? ती म्हणते, इंद्राणी. ती बाई विचार करते. इंद्राणी तिला म्हणते, ही मुलगी सगळ्यांना गंडवत तर नाही आहे ना? ती बाई शॉक होते म्हणते, काय बोललीस? इंद्राणी स्माईल करून म्हणते, तुम्ही जे मनात बोललात ना ते बोलले. ती बाई तिच्या हातावर पैसे टेकवते. ते बघून तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, मी विचार केला, माझ्या आईच्या आयुष्यातून पद्माकर राजाध्यक्षाने जे सुख हिरावून घेतलं ना, मी तिला परत मिळवून देणार. तिला आनंदी आयुष्य देईल. पण दिव्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ती पळत जाते म्हणते, आई हे बघ, मला किती पैसे मिळाले. मनोरमा म्हणते, कुणी दिले पैसे? इंद्राणी म्हणते, मी सगळ्यांना त्यांच्या मनातलं सांगितलं ना, म्हणून त्यांनी मला पैसे दिले. ती म्हणते, इंद्राणी आता मी काय सांगते ना ते लक्षात ठेवायचं. ही तुझी शक्ती लोकांच्या मदतीसाठी वापरायची. ही शक्ती जप बाळा, स्वतःची काळजी घे. यापुढे मी नसेल. दिव्याचं वरदान आपण देवळात देव कसं जपतो तसं जप. त्याचं दुकान नाही मांडायचं. तू विचारतेस ना, तुझे बाबा कोण आहेत? तुझ्या बाबांनी फसवलंय मला पाप करायला लावलं आणि आपण दोघी त्याच पापाची शिक्षा भोगतोय. त्या पापातून एकच चांगलं घडलं, तू माझ्या आयुष्यात आली. तू त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा दे. तुझ्या बाबांचं नाव आणि ती प्राण सोडते. आता मोठी इंद्राणी मोठ्याने ओरडते, आई उठ ना, बाबांचं नाव काय होतं? ती इकडे तिकडे बघते, कुणीच नसतं. नेत्रा म्हणते, इंद्राणी आत्या शांत व्हा. इंद्राणी म्हणते, मी शपथ घेतली होती, जोपर्यंत मी माझ्या आईच्या गुन्हेगाराला संपवत नाही तोपर्यंत वौशीला त्रिनयना देवीच्या दर्शनाला मी येणार नाही. मी बराच प्रयत्न केला पण तो नाही सापडला. तो कोण आहे, त्याचं नाव काय आहे, काहीच माहिती नव्हतं. पण मला एक खात्री होती, देवी मला मार्ग नक्की दाखवेल. अधोक्षकमुळे ग्रंथ माझ्या आयुष्यात आला. नंतर मला कळाला तो जमिनीत पुरला, पण तिथे पण तो सापडला नाही. ती रागाने घरामध्ये जाते आणि आजोबांच्या मनातलं तिला कळतं. आता मात्र इंद्राणी शॉकच होऊन जाते. इकडे रुपाली
अद्वैतकडे जाते आणि म्हणते, आधी माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू आजपर्यंत माझ्यापासून काहीच लपवलं नाही. तुला वाटतं ना आईला त्रास होईल, पण मला नेत्राने तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं मी. आता बघ ना, संध्याकाळ झालं, दिवे लागण्याची वेळ झाली, तरी पण आली नाही. कुठे गेली माहिती का? आधी सांगायला लागतो, पण नेत्राचं बोलणं आठवतं. त्याला त्रास होईल तर ताई नेत्राला तिच्या गावाकडून कुणीतरी भेटायला आलं. रुपाली म्हणते, गावावरून? तर हो, त्यासाठीच बाहेर गेली. तेवढ्यात अद्वैतला फोन येतो आणि तो रुपालीला टाळतो. रुपाली विचार करते, एकाच वेळी ह्या दोघी घरी नाही येत म्हणजे नक्कीच गडबड आहे. इंद्राणी घराच्या मागेच गाडी थांबवते. नेत्रा म्हणते, इथं का थांबवली गाडी? ती म्हणती, नेत्रा पहिले तू जा. ती म्हणती, का? इंद्राणी म्हणते, आपण दोघी गेलो ना सगळ्यांना संशय येईल. नेत्रा घरात जाते. रुपाली वाट बघत असते. ती विचारते, कुठे गेली होतीस? नेत्रा काही सांगत नाही. ती म्हणते, तोंड उचकट. नेत्रा म्हणते, माझं काम होतं. रुपाली म्हणते, काय काम होतं? तेवढ्यात आजी आवाज देते, केतकी. रुपाली नेत्राला म्हणते, का ओरडतेस माझ्यावर? चिडू नकोस, मी तुझ्या काळजीपुटीच बोलते. रुपाली आजीला भडकावत असते. आजी आजोबांच्या खोलीचा दरवाजा लावायला लागते. तेवढ्यात नेत्रा वर निघून जाते. आजी म्हणते, रुपाली कशाला बोलती तिच्याशी? ती जेवढी घरापासून दूर राहील ना तेवढं चांगलं आहे. तेवढ्यात इंद्राणी आत येते. रुपाली विचार करते, नक्कीच काहीतरी ठरवून करतात. आजी इंद्राणीशी बोलते आणि आत निघून जाते. रुपाली म्हणते, कुठे गेली होतीस? इंद्राणी म्हणते, सांगेल नंतर. रुपाली हात पकडते, म्हणते, चल चल चल. ती म्हणते, सांगितलं ना नंतर सांगेल, मला एकटीला राहू दे. ती निघून जाते. रुपाली विचार करते, दोघी मिळून नक्कीच काहीतरी घोळ घालतायत. आधी यांचं काय चाललं ना ते शोधावं लागेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.